हॅलो फ्रेंड्स, आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्शन इन अल्गी पाहू. अल्गीमध्ये तीन प्रकारचं रिप्रोडक्शन आहे. व्हिजिटेटिव्ह आहे, असेक्सुअल आहे आणि सेक्सुअल आहे. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे फ्रॅगमेंटेशनच्या मदतीनं होतं. पॅरेंट बॉडी डिवाइड होते फ्रॅगमेंटमध्ये आणि प्रत्येक फ्रॅगमेंट ग्रो होऊन न्यू थॅलस तयार करतो. असेक्सुअल रिप्रोडक्शन हे असेक्सुअल स्पोअरच्या मदतीनं होतं. असेक्सुअल स्पोअर हे मोस्ट कॉमनली झू स्पोअर असतात. एक्झाम्पल जर घेतलं तर आपण क्लॅमिडोमोनास एक्झाम्पल घेऊ शकतो. सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये तीन प्रकारचं आहे. आयसोगॅमस रिप्रोडक्शन, अनआयसोगॅमस आणि ओहोगॅमस. आयसोगॅमस रिप्रोडक्शनमध्ये आयसोगॅमेट असतात जे मॉर्फोलॉजिकली सिमिलर असतात. एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा आणि इलोथ्रिक्स. स्पायरोगायरामधले गॅमेट हे नॉन फ्लॅजिलेटेड नॉन मोटाईल असतात, तर इलोथ्रिक्समध्ये फ्लॅजिलेटेड आणि मोटाईल असतात. नेक्स्ट अनआयसोगॅमसमध्ये जर आपण पाहिलं तर मॉर्फोलॉजिकली मेल फिमेल गॅमेट हे सिमिलर नसतात. एक्झाम्पल आहे युडोरिना. आणि ओहोगॅमस जर पाहिलं तर फ्युकस आणि वोल्वॅक्समध्ये पाहायला भेटतं आपल्याला, ज्याच्यामध्ये मेल गॅमेट स्मॉल आणि मोटाईल असतो, फिमेल गॅमेट लार्ज आणि नॉन मोटाईल असतो. थँक्यू.